ठिकाण मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर. कार्यक्रम काय तर इटालियन बँड 9x9चा म्युझिक कॉन्सर्ट आणि सहभागी उत्साही तरुणांचा ड्रग्जमुळे मृत्यू. घटनेचा संपूर्ण घटनाक्रम, नेमकं काय घडलं आणि ज्या एक्स्टसी ड्रग्जमुळे तरुणीचा मृत्यू झाला ते ड्रग्ज काय व मुंबईसारख्या शहरात ते कसं मिळतं हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद. मुंबई तकमध्ये तुमचं 11 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये एक हाय प्रोफाईल लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. इटालियन म्युझिक बँड 9x9चा या कॉन्सर्टला 3 ते 4 हजार तरुणांची गर्दी होती. हे सर्व तरुण मुंबई आणि आसपासच्या भागातील कॉलेजचे होते. या कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्ज ओव्हरडोस झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. कॉन्सर्टमध्ये आलेल्या एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे व त्यांच्या मैत्रिणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत तरुण आणि तरुणी हे दक्षिण मुंबईतील एका नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये MBAचं शिक्षण घेत होते. प्राथमिक तपासानुसार विद्यार्थ्यांनी एक्स्टसी MDMA नावाच्या ड्रगच्या गोळ्या घेतल्या होत्या. एका विद्यार्थ्यानं टॅक्सीमधून येताना एक गोळी घेतली आणि कॉन्सर्टमध्ये पोहोचल्यानंतर गर्दी व वातावरण पाहून दुसरी गोळी घेतली. 2 गोळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे ओव्हरडोस झाला व शरीरानं प्रतिसाद देणं बंद केलं आणि त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या वनराय पोलीस स्टेशनने तत्काळ कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे. सर्वांना 16 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 4000 लोकांच्या कॉन्सर्टला मेटल डिटेक्टर व फिजिकल चेकिंग नावालाच होतं, त्यामुळे MDMA गोळ्या सहज आतमध्ये गेल्या. आरोपी आनंद पटेल याने पोर्टर ॲप सारख्या वापर करून कुरिअरनं त्या गोळ्याची डिलिव्हरी करायचा. मग त्या गिफ्ट किंवा डॉक्युमेंट ज्यांची मागणी होती त्यांच्यापर्यंत पोहोचलं जायचं. आता 25 वर्षाखालील अनेकांना बारमध्ये सर्रास दारू दिली, त्यामुळे ड्रग्ज दारू हे कॉम्बिनेशन जास्त घातक ठरलं. असे मोठे कार्यक्रम करताना नार्कोटिक्स, डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स आणि याच्या ज्या टीम असतात त्यांचं असणं तिथे बंधनकारक होतं. इथे तशी कोणतीही व्यवस्था नव्हती. बरं, आता हे एक्स्टसी ड्रग काय? त्या एक्स्टसी ड्रगला मॉली, किंवा लव ड्रग म्हणतात. तरुणांमध्ये हाय फील होण्यासाठी लोकप्रिय आहे. बरं, हे काम कसं करतं तर मेंदूतील सेरोटोनिन, डोपामाइन, नायट्रोड्रेनालिन हे हॅपी हॉर्मोन्स एकदम रिलीज करतं. 20 मिनिटात नशा चढते व 3 ते 4 तास टिकते. जो हा ड्रग घेतो स्वतःला एनर्जेटिक किंवा एक लवेबल, सोशल असं एक फिलिंग त्याला समजतो. या गोळीनं शारीरिक परिणाम काय होतात तर हायपरथर्मिया, शरीराचं तापमान अचानक वाढतं. 41 डिग्री ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत शरीराचं तापमान वाढतं. अवयव थिजल्यासारखे होतात, रिकामे होतात. हीच गोरेगाव प्रकरणातील मृत्यूची शक्यता आहे. नंतर हृदयावर ताण येतो, BP, हार्ट रेट अचानक शूट होतो, हार्ट अटॅक, स्ट्रोक येऊ शकतो. त्यानंतर डिहायड्रेशन देखील होतं, नाचताना घाम येतो, पाणी पित नाहीत आपण, किडनी फेल होते, अशा ह्या शक्यता असतात. त्यानंतर दात व जबडा घट्ट होता आणि दात किटकिटतात, त्यामुळे स्नायूंना पेटके येतात. त्यामुळे MDMA गोळ्यांमध्ये अनेकदा फेटॉनिल सारखं स्वस्त व 50 पट जास्त घातक ड्रग मिसळलेलं असतं. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये ड्रग्ज ओव्हरडोस नाही तर हे आपल्या पार्टी कल्चरचं, पाल्य संवादाच्या अभावाचं, आयोजकांच्या पैशाच्या हव्यासाचं आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील पोकळीचं एक अपत्य आहे. 2 MBA विद्यार्थी ज्यांनी देशाचे CEO व्हायचं होतं ते एका गोळीपायी स्टॅटिक झाले. 24 ते 28 वय हे करिअर घडवण्याचं असतं. एका रात्रीच्या हायपसाठी आयुष्यभराला बाय करणारं परवडणार नाही. बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.